कला नाट्य सर्वाचे चाहते आहात. महाराष्ट्रही एकेकाळी या देशामध्ये या सर्व क्षेत्रांमध्ये खूप आघाडीवर होता असं नाव घेतलं जातं. आता मात्र एक नवीन पद्धत सुरू झाली की प्रत्येक गोष्टीकडे लोक जातीचा चष्मा लावून बघायला लागले. हे कसं निवळणार? आणि परत आपण त्या सगळ्या याच्यात एक असं म्हणतात की 70चं दशक हे महाराष्ट्रात रेनेसॉन्सचं एक दशक होतं. आपल्याला काय करता येईल असं वाटतं तुम्हाला याच्यात? मला असं वाटतं की समाजामध्ये एक संक्रमणाची अवस्था असते. त्या संक्रमणाच्या अवस्थेतनं आपण चाललो आहोत. त्यामुळे या अवस्थेमध्ये प्रत्येक गोष्टीला एक चष्मा लावायचा, एका भिंगातनं पाहायचं, असा एक परिस्थिती आपल्याला दिसते. पण ही फार काळ राहणार नाही. मला असं वाटतं की आजच्या परिस्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात समाज मनामध्ये देखील परिवर्तन होत आहे. आणि विशेषतः जी नवी पिढी आहे त्या नव्या पिढीमध्ये बरेच विचार हे प्रगतिशील आणि बदललेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या संक्रमणाच्या अवस्थेतनं आपण जेव्हा बाहेर पडू त्यावेळेस हे चष्मे, हे भिंग, हे सगळे निघून गेलेले असतील, आम्हाला विश्वास आहे. किती वेळ लागणार त्याला? नाही, शेवटी काय असतं ना की समाज परिवर्तन हे हळूच होतं. म्हणजे व्यक्ती परिवर्तन त्याहीपेक्षा हळू होतं. पहिल्यांदा समाज परिवर्तित होतो, मग व्यक्ती परिवर्तित होतो. ही संक्रमणाची अवस्था. आणि आपण जर बघितलं तर एक व्यवस्था बदलायला 20 वर्ष 25 वर्ष लागतात.